काँग्रेसचे प्रवक्ते असलेल्या हनुमंत पवारांवर हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडेंनी काल हल्ला केला। म्हणजे पुढारीच्या ऑफिसमध्ये हे दोघेही जण एका चर्चेसाठी निमंत्रित होते आणि चर्चा संपल्यानंतर आधी तुषार दामगुडे बाहेर आले आणि त्यानंतर हनुमंत पवार बाहेर आले। आता हनुमंत पवार फोनवर बाहेर येईपर्यंत तुषार दामगुडे त्यांच्या 4 साथीदारासह गेटवर हनुमंत पवारांची वाट पाहत होते आणि तिथं त्यांच्यात काही बाचाबाची झाली आणि त्यानंतर तुषार दामगुडेंनी हनुमंत पवारांना मारहाण केली। आता हा संपूर्ण प्रकार नेमका कसा घडला, ही मारहाण नेमकी का करण्यात आली, या तुषार दामगुडेंचं काय म्हणणं आहे आणि हनुमंत पवारांचं काय म्हणणं आहे, या दोन्ही बाजू मी तुम्हाला सांगणार आहे। सोबतच या घटनेचा जो सीसीटीव्ही फुटेज आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजे तुम्ही आतापर्यंत तो बघितला असेल, पण त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये ज्या गोष्टी मला निदर्शनास आल्या किंवा माझे काही ऑब्झर्वेशन्स आहेत ते ऑब्झर्वेशन मी तुमच्या समोर मांडणार आहे। आणि हनुमंत पवारांवर हा हल्ला नेमका का झाला, त्यामागचं खरं कारण काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर यात हनुमंत पवारांची चूक आहे की तुषार दामगुडेंची चूक आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे पुढारी चॅनलचं किंवा न्यूजपेपरचं जे पुण्यातलं ऑफिस आहे तिथं तुषार दामगुडे आणि हनुमंत पवार या दोघांनाही चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आलं होतं। आता हे दोघंही चर्चेमध्ये सामील झाले, एकमेकांच्या शेजारी बसून यांनी डिबेट केलं आणि डिबेटमधून बाहेर आल्यानंतर तुषार दामगुडेंनी त्यांच्या भाजप युवा मोर्चाच्या 4 साथीदारांसह हनुमंत पवारांवर हल्ला केला। आता तुम्ही हे सीसीटीव्ही फुटेज बघा। या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आधी तुषार दामगुडे त्यांच्या सहकाऱ्यांसह बाहेर आलेले तुम्हाला दिसतायत आणि ते काही क्षण हनुमंत पवारांची वाट पाहतायत असं दिसतंय। काही सेकंदानंतर हनुमंत पवार फोनवर बोलत बाहेर येत आहेत। आता या फुटेज मध्ये तुम्हाला दिसत असेल की दामगुडे आणि त्यांचे सहकारी एका कोपऱ्यात उभे आहेत आणि हनुमंत पवार एका कोपऱ्यात फोनवर बोलताना दिसत आहेत। आता काही वेळानंतर हनुमंत पवारांना दामगुडेंनी आवाज देऊन बोलून घेतलं हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल। आता हे दोघ जण एकमेकांसमोर उभे असताना यांच्यामध्ये काहीतरी बाचाबाची झाली आणि दामगुडे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हनुमंत पवारांना मारहाण करायला सुरुवात केली। आता हा एकंदरीतच सगळा घटनाक्रम आहे, पण या घटनाक्रमामध्ये दामगुडेंचं एक व्हर्जन आहे आणि हनुमंत पवारांचं एक व्हर्जन आहे। तर सुरुवातीला आपण हनुमंत पवारांचं काय व्हर्जन आहे ते समजून घेऊ। आता हनुमंत पवारांच्या म्हणण्यानुसार ज्यावेळी ते डिबेट संपून बाहेर आले त्यावेळी त्यांना हर्षवर्धन सपकाळांचा फोन आला आणि ते फोनवर बोलत बोलत ऑफिसच्या बाहेर पडले। शेजारी दामगुडे हे त्यांची वाट पाहत बसलेले होते आणि त्यांनी हनुमंत पवारांना जवळ बोलवलं आणि हर्षवर्धन सपकाळला बोलल्यानंतर तुला का राग येतो, तुझा तो काय बाप भाऊ लागतो का, असं दामगुडे हनुमंत पवारांना म्हणाले। आता असं म्हटल्यानंतर ते माझे प्रदेशाध्यक्ष आहेत असं हनुमंत पवारांनी दामगुडेंना सांगितलं, पण दामगुडे काही ऐकण्याच्या तयारीत नव्हते। पुण्यात जिवंत राहायचं असेल तर भाजपच्या विरोधात बोलू नको आणि जर बोललास तर माझ्या उजव्या बाजूला बघ काय आहे तर, आणि त्यांच्या कमरेला उजव्या बाजूला त्यांचं पिस्तूल लावलेलं होतं असं हनुमंत पवारांचं म्हणणं आहे। म्हणजे आता हे सगळं व्हर्जन हे हनुमंत पवारांचं आहे। म्हणजे पिस्तूल दाखवून एक प्रकारे हनुमंत पवारांना धमकावण्यात आलं आणि त्यांना मारहाण करण्यात आली आणि हनुमंत पवारांनी त्यांना झालेल्या मारहाणीचं कारण काय सांगितलं तर ते कारण आहे हनुमंत पवार हे हर्षवर्धन सपकाळांची बाजू घेतात। आता दुसरं व्हर्जन आहे ते तुषार दामगुडेंचं व्हर्जन आहे। तुषार दामगुडेंच्या म्हणण्यानुसार गेल्या 1 ते 2 दिवसापूर्वी एक डिबेट झालं आणि त्या डिबेटमध्ये हनुमंत पवारांनी तुषार दामगुडेंना आईमाईवरनं शिव्या दिल्या आणि त्याचा राग म्हणून तुषार दामगुडेंनी हनुमंत पवारांना मारहाण केली। 2 मिनिटासाठी आपण असं गृहीत जरी धरलं की हनुमंत पवारांनी दामगुडेंना शिव्या दिल्या तर दामगुडेंनी त्याची तक्रार पोलिसात करायला पाहिजे होती, कारण की सध्या भाजपचं सरकार आहे, म्हणजे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि तुषार दामगुडे हे सुद्धा हिंदुत्ववादी आहेत। सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गृह खातं आहे। आता हिंदुत्ववादी सरकार असणं म्हणजे भाजपचं सरकार असणं आणि एका हिंदुत्ववाद्याची जर कंप्लेंट पोलिसात गेली असती तर त्यांना न्याय मिळणं हे शक्य झालं असतं किंवा त्यांना न्याय मिळण्यात कोणतीही अडचण आली नसती।
पण दामगुडेंनी तसं केलेलं दिसत नाही. मग दामगुडेंना देवेंद्र फडणवीसांवर आणि गृह खात्यावर विश्वास नव्हता का, हा प्रश्न सुद्धा निर्माण होतो. आता जर हा सगळा घटनाक्रम आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की हनुमंत पवारांना काहीतरी कारण काढून मारहाण करायची हे दामगुडेंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवलेलंच होतं, हे तुमच्या लक्षात येईल. आता दामगुडेंनी हे का ठरवलं होतं, तर ही हिंदुत्ववाद्यांची जुनी स्ट्रॅटेजी आहे किंवा त्यांची ती मोडस ऑपरेंडी आहे. आता ही मोडस ऑपरेंडी काय आहे, तर हिंदुत्ववादी सुरुवातीला तर्काच्या आधारे डिबेट करण्याचा प्रयत्न करतात, पण ज्यावेळी त्यांच्या हे लक्षात येतं की एखाद्या व्यक्तीला आपण तर्काच्या बळावर किंवा आपल्या विचारधारेच्या बळावर हरू शकत नाही आणि तो व्यक्ती आपल्यापेक्षा चांगल्या प्रकारे तर्क आणि इतिहासाचं मुद्देसूद मांडणी करताना दिसतो, त्यावेळी हिंदुत्ववादी हे गडबडतात, ते चिडचिड करायला लागतात आणि त्यांचा पुढचा टप्पा हा त्यांचं हिंसक होणं असतं आणि तुषार दामगुडेंनी सुद्धा तेच केलंय असं दिसतंय. आता फक्त तुषार दामगुडेच हे करतात असं नाही, सगळेच हिंदुत्ववादी याच प्रकारे वागत असतात किंवा सगळ्याच प्रकारचे धर्मांध हे त्याच प्रकारे वागत असतात. आता इतिहासात सुद्धा अशाच गोष्टी या आधी सुद्धा घडत आल्यात. कोणत्या गोष्टी आहेत, तर तुकोबांच्या तर्काला उत्तर देता आलं नाही म्हणूनच त्यांची हत्या झाली, किंवा गांधीजींच्या सर्वसमावेशक विचाराला प्रत्युत्तर देता आलं नाही किंवा तार्किकपणे प्रत्युत्तर देता आलं नाही म्हणून गांधींची हत्या झाली, किंवा फुले आपला वर्णवर्चस्ववाद मोडून काढतायत आणि त्यांना आपल्याला तर्काच्या आधारे उत्तर देता येत नाही म्हणून फुल्यांवर मारेकरी धाडले गेले, किंवा अलीकडच्या काळातलं जर उदाहरण द्यायचं झालं तर जनतेच्या धार्मिक भावनांचा वापर करून आपण जो धर्माचा धंदा मांडतो त्यामध्ये आडसर ठरतायत म्हणून दाभोळकरांची हत्या झाली, किंवा शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास आपण जो पसरवतोय आणि त्या आधारे तरुणांची जी माथी भडकवतोय त्यामध्ये आडसर ठरतायत म्हणून पानसरेंची हत्या झाली. त्यामुळं तर्काच्या आधारावर जे मांडणी करतायत किंवा विवेकी पद्धतीने जे मांडणी करतायत आणि ज्यांची मांडणी ही हिंदुत्ववाद्यांना खोडून काढता येत नाही त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ले होत आहेत, हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना ज्यावेळी विचारांचा प्रतिवाद हा विचारांनी करता येत नाही त्यावेळी ते अशा प्रकारचे हल्ले किंवा अशा प्रकारची मारहाण हे करत असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मी या सगळ्या नाव घेतलेल्या लोकांमध्ये आणखी एका व्यक्तीची भर पडली आणि ती व्यक्ती म्हणजे हनुमंत पवार. त्यामुळं हनुमंत पवारांच्या विचारांचा किंवा त्यांच्या मांडणीचा प्रतिवाद हा हिंदुत्ववाद्यांना करता येत नाहीये म्हणून त्यांच्यामध्ये जी चलबिचल होते त्यातून ही हिंसा घडली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर या दामगुडेंची चुकी होती की हनुमंत पवारांची चुकी होती हे तुमच्या लक्षात आलं असेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा. धन्यवाद.